यांना मी स्टेजवर आमंत्रित करत आहे. आरती नाईक मोठ्यांमध्ये. चिंगळा चिपळा सोबत कदम मॅडमना समोर बक्षीस देण्यासाठी. व्हेरी गुड. यानंतर बक्षीस भेटल्यानंतर जोरदार टाळ्या वाजवायच्या. उगा आपलं कुचटपणा दाखवायचं नाही. इथं भेटलं तर भेटलं, तिला भेटलं, काय प्रॉब्लेम यायला लागला. यानंतर प्रिया लिपाने यांना मी मोठ्या ग्रुपमध्ये बोलवत आहे. प्रिया लिपाने, प्रिया लिपाने डान्स करत यायचंय, दांडिया करत यायचंय. व्हेरी गुड. आणि मोठ्या ग्रुपमध्ये कादंबरी पाटील, मोठ्या ग्रुपमध्ये कादंबरी पाटील हिला समोर बोलवण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवायचंय. ताली बजाने में कंजूसी क्यों करना है भाई. व्हेरी गुड. यानंतर लहान मुलांमध्ये मी बोलवत आहे. सर्वप्रथम 8 पहिले मोठे घेऊ का, मोठ्या घेऊ पासून 15 वर्ष. हा? यानंतर आता हे सगळे बक्षीस यांनी दोघांनीच काढलेत आणि आपल्याला जेवणाची एक संधी मिळते म्हणून आपण त्यांचंही नाव आमंत्रित करायला हरकत नाही. अश्विनी पाटील मॅडम यांचं जोरदार त्यांचं टाळ्यानं स्वागत करायचं आहे. जेवायला सगळ्यांना आहे उद्या त्यांच्याकडे. यानंतर लहान ग्रुप पासून सुरुवात करूया. ऍक्च्युली यांनी निरन्या पाटील नाव लिहिलं होतं. ऍक्च्युली निरन्या पाटील नाव आहे. 6 वर्ष निरन्या पाटील. यानंतर 8 वर्षाची अर्ना राऊत. व्हेरी गुड. जोश आहे जोश. यानंतर 11 वर्ष, माफ करा, एक लहान वर्षाची अजून एक राहिली आहे. 6 वर्षाची गौरी शेटे. नाचत नाचत व्हेरी गुड. त्यानंतर 11 वर्षाची आरोही मालोदे. 11 वर्ष आरोही मालोदे. यानंतर 11 वर्षाची भक्ती मस्के.
भक्ती मस्के, यानंतर रिया कवळे, रिया कवळे, हा जे असेल ते आडनाव आता इंग्लिश मध्ये लिहिलं गेलं त्याच्यामुळे आपण Never समजत miss an नाही. update. Subscribe now and press the bell. ओके, कंगळे का? माफ करा, रिया कंगळे. वाजवा वाजवा. व्हेरी गुड, नाईस स्टेप. यानंतर आपला उस्तादाचा उस्ताद, शहनशाचा शहनशाह, बादशाचा बादशाह श्री बाळू वाघ, 4 वर्ष नागिन डान्स. सर्वप्रथम मंडळातर्फे सर्वप्रथम मी मंडळातर्फे बडक स्कूल यांचे कर्ते धरते संचालक संस्थापक यांचे मी आभार मानतो. मान्यवरांचे इथे मी आभार मानतो. विजेत्यांचं मी इथं स्वागत करतो, अभिनंदन करतो. असेच उत्तरोत्तर दरवर्षी असेच बक्षीस मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचसोबत बडक स्कूलचे संचालक संस्थापक यांचंही उत्तर ज्ञानदानाचं काम पूर्ण औरंगाबाद नव्हे तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचो हीच ईश्वरचरणी आणि माताचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. यानंतर अजून एक राऊंड होईल आणि आपलं दररोज जे आपण बक्षीस काढतोय ते पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवारी येईल. रविवारीच्या दिवशी आपण ते बक्षीस वितरण करणार आहोत. त्या दिवशी आपण भंडारा ठेवणार आहोत. सगळेजण जमलेत म्हणून सांगून देतो, भंडारा ठेवणार आहोत. आपल्या ग्रुपवर सगळी माहिती टाकलेली आहे. सहकुटुंब सहपरिवार आजूबाजूचे धरून पकडून सगळ्यांना आणायचं, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतंय. त्यामुळं येणाऱ्या रविवारी भंडाराचा कार्यक्रम ठेवलाय. त्याचसोबत संध्याकाळी परत दांडियाचा थोडासा अर्धा तासाचा कार्यक्रम असेल, पण वेगवेगळ्या पद्धतीचं एक महिलांसाठी आणि कुटुंबासाठी मनोरंजक असे कार्यक्रम आपण त्या दिवशी अरेंज केलेले आहेत. आणि वेशभूषा असेल, डान्स असेल, गाणं असेल, अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण त्या दिवशी अरेंज करणार आहोत. त्यामुळं सर्वांनी ह्या पद्धतीनं ज्या पद्धतीने तुम्ही या 9 दिवसामध्ये सपोर्ट केला आहे त्या दिवशी तुमचा सपोर्ट अपेक्षित आहे. आणि भंडाऱ्याला आपण दुपारी 12 नंतर जेवणाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे 12 ते 4 हा भंडाऱ्याचा जेवणाचा टायमिंग असेल. 4 नंतर मस्तपैकी एक झोप काढायची 5-6 वाजेपर्यंत. 6 वाजेनंतर टीव्ही पाहून परत संध्याकाळी आपल्या कार्यक्रमाला हजर राहायचंय. त्यामुळं चूक भूल काही असेल तर माफी असावी. आणि मंडळ आपलं फार फार आभारी आहे. पुन्हा एकदा एक राऊंड होईल आणि त्या राऊंड नंतर मुलांचा एक राऊंड आणि मग कार्यक्रम संपला असं जाहीर होईल. अजून कार्यक्रम संपलेला नाही. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. नाही, पोरांचं आपलं रविवारी आहे, घाबरायचं काम नाहीये. हा, रविवारी हा. चला पुन्हा एकदा राऊंड बनवा राऊंड.